चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट जारी झालाय। नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस बरसतोय। चंद्रपूर, अमरावतीमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूरसह परिसरात ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। चंद्रपूर, अमरावती आणि अकोल्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। मध्यरात्री सुद्धा अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। उकाड्यापासून काहीसा दिलासा सर्वसामान्यांना मिळालेला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरीला अवकाळी पावसानं झोडपलंय। पावसामुळे राजापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय, तर वैभववाडी, कुडाळमधील काही गावात पाऊस झालाय। या पावसामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। इकडे बुलडाण्यामध्ये सकाळपासून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। नागपूरसह परिसरात झालेल्या पावसामुळे हजारो पोतं धान्य भिजलेलं आहे। व्यापाऱ्यांच्या हजारो पोती धान्याची नासाडी झाली आहे। इकडे नाशिकमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। शिंदे, पळसे, माड, सांगवी, शिलापूर परिसरामध्ये गारपीट झाली आहे। काही परिसरात वीज पुरवठा खंडित झालाय। हिवाळ्यातल्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेलं रब्बी पीक जमीनदोस्त झालंय। गहू, हरभरा, मका, कांदा तसंच फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।